श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन। माझ्याकडे कोणकोणते मंगळसूत्र आहे व कसे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। छोटे मोठे सर्व एकत्र शेअर करणार आहे। माझ्याकडे काही जास्त एवढे मंगळसूत्र नाही आहे, पण जे काही आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी तुम्हाला लॉंग मंगळसूत्र दाखवते माझे। तर हे बघा, हे आहोचं ट्रेंडिंग सगळ्यांना माहिती आहे, चालूच होतं मध्ये, तेव्हाच मी हे घेतलेलं आहे। हे फक्त 50 रुपयाचं घेतलेलं आहे। मी काही जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही याच्यामध्ये, कारण की मी फक्त स्वस्तात आणायचं आणि घालायचं आणि तोडून टाकायचं हे काम करत असते। त्यामुळे बघा तुम्ही, फक्त 50 रुपयाचं जत्रेमधून घेतलं होतं मी। हे आहोचं मला फार आवडलं होतं आणि हे पार्टीवेअर साडीवर इझिली आपण घालू शकतो, खूप छान आहे। मी दोनदा ट्राय म्हणजे घातलं पण होतं, पण आता सध्या चू लहान असल्यामुळे मी तिला घालत नाही, टोचायची वगैरे भीती वाटते। तर हे एक आहे माझ्याकडे, 2 नंबरचं तुम्हाला दाखवते। हे एक आहे सिल्वर कलरमध्ये, हे माझ्या ब्लॅक साडीवर मी आणलेलं आहे। याच्यावर इयरिंग्ससुद्धा आहे, खूप छान आहे हे। हे थोडं कॉस्टली होतं, पण आता मला आठवण नाही हे कितीमध्ये आणलेलं आहे मी, पण खूप छान आहे, मला खूप आवडतं हे। बघू शकता तुम्ही मंगळसूत्र किती भारी आहे, खूप छान आहे, मला खूप आवडतं हे। हे एक आहे, हे काठपत्राच्या साडीवर तुम्ही वेअर करू शकता। आत्ता नवीनच आणलेलं आहे, जस्ट नावला 2-3 दिवस झाले मला गिफ्ट आलेलं आहे हे। बघा तुम्ही किती क्यूट आहे, काठपत्राच्या साडीवर एकदम भारी वाटतं हे। काष्टावर पण खूप छान वाटतं, घालू शकता तुम्ही। हे जास्त लॉंग पण बांधता येणार नाही, इथपर्यंत हाईट आहे याची अशी, जास्त लॉंग पण नाही, जास्त गळ्याला चिटकून पण नाही, मीडियम साईजचं आहे हे। आणि हे 1 ग्रामचं म्हणून हे असं घंटण आहे माझ्याकडं मोठं। बरेच दिवस झाले मी घेतलेलं आहे, घातलेलं पण आहे, पण जास्त घातलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही। व्हिडिओ चालू केल्यापासून व्हिडिओमध्ये मी घातलेलंच नाही आहे। आता संक्रांत वगैरे आहे तर घाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसन, हे बघू शकता तुम्ही, खूप छान आहे। हे 4000चं घेतलं होतं मी त्या टायमाला। हे एक आहे, हे तुम्ही बघू शकता, हे पार्टीवेअर साडीवर किंवा काठपत्राच्या साडीवर खूप भारी वाटतं। दोन्ही साडीवर हे मॅचिंग होऊन जातं, असं काही नाही की काठपत्राच्या साडीवरच तुम्ही घालू शकता। दोन्ही साडीवर मी हे यूज करून किंवा घालून पाहिलेलं आहे, खूप भारी वाटतं, मला फार आवडलेलं होतं हे। म्हणजे मी अगोदर दुसऱ्या लेडीजकडे पाहिलं होतं, तेव्हापासूनच मग मी ठरवलं होतं मला घ्यायचं, तर मी घेतलंच होतं हे शेवटला, आणि आता सध्या माझ्याकडे आहे। तर आता लॉंगमध्ये तेवढंच होते माझ्याकडं। आता मी तुम्हाला, आणि हे गळ्यात एकदम मी घातलेलं आहे, हे पण पाहू शकता, हे तर मग आईने घेतलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असं। हे पण खूप भारी आहे, सध्या मी याला यूज करत आहे। हेही काढून ठेवन थोड्या दिवसांनी, थोडा दिवस नवीन आहे तोपर्यंत वापरून घ्यावं म्हणलं। तर आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये मिनीमध्ये दाखवते कोणकोणते आहेत माझ्याकडं। तर हे मध्ये तुम्हाला आठवतं का, हा मनी ट्रेंडिंगला चालू होता, खूप सगळेजण वापरत होते, घालत होते, बरेच जण सोन्याचाही करू लागले। तर बघा, त्याच वेळी मी असा हा नकली आणला होता, काठपत्राच्या साडीवर घालायला, वरती असं चिटकून घालायला फार मस्त दिसतो, बघू शकता तुम्ही, खूप छान आहे। हा एक आणला होता, म्हणलं आपण असंच घालायला कामं येतो, तर हा एक आहे। नंतर हे डेली यूजच्या हिशोबाने आणलेलं होतं, हे एक आहे माझ्याकडं, हे पण छान वाटतं, गळ्यामध्ये घातल्यावर मस्त वाटतं हे। ही बघा, ही मोराची, ही तर खूपच भारी पत्ता आहे, माझा फेवरेट झालेला आहे तो, खूप मस्त आहे, खूप छान। हे पण मला गिफ्ट आलेलं आहे। मंगळसूत्र म्हणून असं नाही म्हणता येणार, ही एक साखळी आहे, पण ही जेव्हा आपण साडीवर घालतो ना, खूप भारी वाटते, कारण याच्यात ब्लॅक जे आहे ना मनी, त्यामुळे याचा लुक खूप भारी येतो, मला खूप आवडते ही। आणि हे एक आहे, हे पण कोणत्याही साडीवर, सिंथेटिक साडीवर हे खूप भारी वाटतं, काठपदर किंवा फॅन्सी साडीवर म्हणण्यापेक्षा हे सिंथेटिक साडीवर एकदम भारी वाटतं, खूप भारी वाटतं। मी खूपदा ट्राय केलेलं आहे हे, आणि त्याचा थोडासा कलरही डल झालेला आहे, पण मला टाकून देऊ असं वाटत नाही आहे, ते अजूनही माझ्याकडे आहे आणि मी सांभाळून ठेवलेलं आहे त्याला। आणि हे तर काठपत्र साडीवरच आणलेलं आहे स्पेशल, हे तर मंगळसूत्र म्हणता येईल याला, डोरले पण आहे याच्यात 2, आणि मणी पण आहे, छान आहे ना। शक्यतो मी जास्त घालत नाही, पण कधीमध्ये घालायला चांगलं वाटतं हे।
आणि हे एक आहे, हे सध्या आणलं होतं असंच डेली यूजला आणावं म्हणलं, घालावं म्हणलं. बघू शकता तुम्ही. आणि हे मंगळसूत्र म्हणून तर नाही म्हणता येणार, मध्ये याचा ट्रेंड खूप निघाला होता, बरेच दिवस झाले याला, वर्षही म्हणता येईल. ह्याचा झाला होता हे बघा, हे चॉकर टाईप आहे, पण हे जर आपण वेअर केलं, घातलं गळ्यात, ह्याच्यावर मंगळसूत्र घालायची गरज नाही, कारण याच्यामध्ये पूर्ण काळी मणी आहे. आणि हे इतकं भारी वाटतं घातल्यावर, गळ्यात खूप छान वाटतं. वाटल्यास तुम्हाला घालून दाखवते. हे बघा, मी तुम्हाला घालून दाखवते, खूप भारी वाटते गळ्यात घातल्यावर. बघू शकता तुम्ही, खूप छान वाटते. काठपदर साडीवर आणि काष्टावर एकदम भारी लुक येतो याचा. मला फार आवडतं, माझं खूप फेवरेट आहे, खूप म्हणजे खूपच आहे. आणि हे फक्त मी 70 रुपयामध्ये घेतलं होतं, सिंगल घेतलं होतं. याच्यावर नथ वगैरे बरंच काही येतं, पण मला ते काही नको होतं, सिंगल हायच पाहिजे होतं, फक्त हार म्हणून. तर मी हा घेतला होता. बघा तुम्ही, खूप छान आहे. तुमच्याकडं पण असतीलच याच्यामध्ये, हे ट्रेंडमध्ये खूप चाललेलं आहे. तुमच्याकडं पण असणच, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांच्याकडं. तर आजचं कलेक्शन माझं एवढंच होतं. तर कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि मंगळसूत्र कोणतं फेवरेट वाटलं माझं मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला अगोदरच म्हणले होते की माझ्याकडे मंगळसूत्राचं कलेक्शन जास्त काही नाही आहे, पण जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ते एवढं कुठं आहे. आणि बरेच असे आहे की ते मी घालून किंवा ते फेकलेले पण आहे तोडून, बरेच मी घेतले पण, आणि ते तुटून पण जातात माझ्याकडून, काही टिकत नाही जास्त. त्यामुळे कलेक्शन इतकंच होतं. चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.